संशय हे असे विष आहे जे प्रेमळ नात्यांनाही तोडू शकते. एका शांत आणि सुंदर गावात सावित्रीबाई आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी आपल्या 2 मुलांना मोठं केलं होतं. मोठा मुलगा अमोल नोकरी करत होता आणि त्याची पत्नी आरती घरातील सर्व जबाबदाऱ्या प्रेमाने सांभाळत होती. धाकटा मुलगा रोहन अजून शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. घरात सर्वजण एकमेकांवर प्रेम करायचे. विशेषतः आरती आणि रोहन यांचं नातं खूप वेगळं आणि जिव्हाळ्याचं होतं. जरी ते जाऊ दीर असले तरी त्यांच्यात सख्या भाऊ बहिणीसारखं नातं होतं. रोहन लहानपणापासून बहिणीच्या प्रेमाला मुकला होता. त्याला नेहमी वाटायचं की त्यालाही एखादी मोठी बहीण असती जिने त्याची काळजी घेतली असती. आरती घरात आल्यापासून त्याची ती इच्छा जणू पूर्ण झाली होती. आरती त्याच्या जेवणापासून अभ्यासापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घ्यायची. रोहन ही तिचा खूप आदर करायचा. घरात कुठलंही काम असलं की तो वहिनीला मदत करायचा. दोघेही हसत खेळत बोलायचे, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचे आणि घरातील वातावरण आनंदी ठेवायचे. हे सगळं पाहून अमोललाही आनंद व्हायचा. त्याला वाटायचं की त्याची पत्नी आणि भाऊ इतक्या प्रेमाने राहतात, यापेक्षा मोठं सुख दुसरं नाही. सावित्रीबाई देखील सुरुवातीला हे नातं पाहून खुश होत्या. त्यांना वाटायचं की आरतीने या घराला एकत्र बांधून ठेवलं आहे. पण एक दिवस अचानक सगळं बदलायला सुरुवात झाली. गावातील एका महिलेनं सावित्रीबाईंच्या कानात काही शब्द टाकले. तुमची सून आणि धाकटा मुलगा खूप वेळ एकत्र दिसतात. आजकालच्या काळात कोणावरही सहज विश्वास ठेवू नये. शेजारच्या महिलेने सहज बोललेले काही शब्द सावित्रीबाईंच्या मनात घर करून बसले होते. सुरुवातीला त्यांनी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यांना आपल्या सुनेवर आणि मुलावर पूर्ण विश्वास होता. पण माणसाच्या मनात एकदा संशयाचं बी पेरलं गेलं की ते हळूहळू वाढू लागतं. दिवस जात होते पण त्या शब्दांची आठवण सावित्रीबाईंच्या मनातून जात नव्हती. आता त्या नकळत आरती आणि रोहनच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवू लागल्या. आरती स्वयंपाकघरात काम करत असताना रोहन तिला मदत करायला आला तरी त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायची. दोघे हसत बोलताना दिसले की सावित्रीबाईंना अस्वस्थ वाटायचं. रोहन एखाद्या कामासाठी वहिनीचा सल्ला घेत असे तरी त्यांना ते खटकू लागलं. पूर्वी ज्या गोष्टी त्यांना प्रेमळ वाटायच्या त्याच गोष्टी आता त्यांना चुकीच्या वाटू लागल्या होत्या. एक दिवस रोहन नोकरीच्या मुलाखतीसाठी तयारी करत होता. आरती त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगत होती. दोघेही हॉलमध्ये बसून बोलत होते. हे दृश्य पाहताच सावित्रीबाईंच्या मनात पुन्हा संशय जागा झाला. इतकं काय बोलायचं असतं? हे नातं फक्त जाऊ दीरचंच आहे ना? या विचारांनी त्यांचं मन अस्वस्थ होऊ लागलं. त्यांनी अमोललाही काही वेळा सूचकपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण अमोल हसून म्हणायचा, आई, आरती आणि रोहनचं नातं खूप स्वच्छ आहे. ते एकमेकांना भाऊ बहिणीसारखंच मानतात. अमोलचा विश्वास पाहूनही सावित्रीबाईंच्या मनातील शंका कमी झाली नाही. उलट त्या आणखी गोंधळून गेल्या. हळूहळू त्यांच्या वागण्यात बदल दिसू लागला. त्या आरतीशी आधीसारखं प्रेमाने बोलत नव्हत्या. रोहन काही बोलला तरी त्या रागाने उत्तर द्यायच्या. घरातील वातावरण बदलू लागलं. आरतीला जाणवत होतं की आई काहीतरी कारणाने नाराज आहेत. ती अनेकदा विचारायची, आई, माझ्याकडून काही चूक झाली का? पण सावित्रीबाई स्पष्ट काहीच सांगत नव्हत्या. रोहनलाही आईच्या वागण्यातला बदल जाणवत होता. त्याला समजत नव्हतं की अचानक आई एवढ्या दूर का गेल्या आहेत. घरात आता एक अदृश्य भिंत निर्माण झाली होती. एकीकडे निरागस आणि प्रेमळ नातं होतं आणि दुसरीकडे संशयाने भरलेलं मन. दिवसेंदिवस वाढणारा हा गैरसमज आता एका मोठ्या वादळाचं रूप घेणार होता. कारण संशयाची सर्वात मोठी शोकांतिका ही असते की तो सत्य शोधत नाही तर स्वतःचं खोटं सत्य तयार करतो
आणि लवकरच सावित्रीबाईंचा हा संशय संपूर्ण कुटुंबाला वेदनादायक प्रसंगातून जाण्यास भाग पाडणार होता. सावित्रीबाईंच्या मनात निर्माण झालेला संशय आता इतका वाढला होता की त्यांना प्रत्येक गोष्टीत चुकीचाच अर्थ दिसू लागला होता. आरती आणि रोहन पूर्वीसारखेच साधेपणाने वागत होते, पण सावित्रीबाईंच्या नजरेत आता त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी वेगळा अर्थ दिसत होता. एक दिवस अमोल कामानिमित्त बाहेर गेला होता. रोहनही आपल्या खोलीत अभ्यास करत होता. घरात फक्त सावित्रीबाई आणि आरती होत्या. हीच वेळ योग्य आहे असं समजून सावित्रीबाईंनी आरतीला एकटी गाठलं. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि मनात अनेक प्रश्न होते. त्या थेट आरतीसमोर उभ्या राहिल्या आणि कठोर आवाजात म्हणाल्या, तुझं आणि रोहनचं नातं नेमकं काय आहे? क्षणभर आरतीला काहीच समजलं नाही. तिला वाटलं कदाचित तिने चुकीचं ऐकलं असेल, पण सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरचा राग पाहून तिला सत्य समजलं. हे शब्द ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, आई, तुम्ही असं कसं विचारू शकता? रोहन माझ्यासाठी माझ्या सख्या भावासारखा आहे. मी त्याला नेहमी धाकट्या भावासारखंच प्रेम दिलं आहे. पण सावित्रीबाईंचा संशय इतका वाढला होता की त्या काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्या पुन्हा म्हणाल्या, लोक काही उगाच बोलत नाहीत. माझ्या डोळ्यांनीही खूप काही पाहिलं आहे. हे ऐकताच आरतीचं मन पूर्णपणे तुटलं. ज्या घराला तिने स्वतःचं घर मानलं, ज्या आईला तिने स्वतःच्या आईसारखं प्रेम दिलं, त्याच आईने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. आरतीला शब्दही फुटत नव्हते. ती रडत रडत आपल्या खोलीत गेली. त्या दिवशी तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी एवढी चुकीची दिसते का? माझ्या प्रेमाचा आणि आदराचा इतका चुकीचा अर्थ कसा काढला गेला? संध्याकाळी अमोल घरी आला तेव्हा त्याने आरतीला रडताना पाहिलं. खूप विचारल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकताच अमोलही हादरला. त्याला आपल्या आईच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता. त्याचवेळी रोहनलाही ही गोष्ट कळाली. तो काही क्षण शांत बसून राहिला. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं, कारण आरती ही त्याच्यासाठी फक्त वहिनी नव्हती, ती त्याची मोठी बहीण होती. लहानपणापासून बहिणीच्या प्रेमाला मुकलेल्या रोहनला आरतीमध्ये एक बहीण सापडली होती आणि आज त्या पवित्र नात्यावरच संशय घेतला गेला होता. रोहन दुःखी आवाजात म्हणाला, जर माझी सख्खी बहीण असती तर मी तिच्याशीही असंच वागलो असतो. मग माझ्या वहिनीसोबतच्या नात्याचा इतका चुकीचा अर्थ का काढला गेला? त्या रात्री घरात कोणीच नीट बोललं नाही. जे घर नेहमी हसण्याने भरलेलं असायचं ते आज पूर्णपणे शांत झालं होतं. सावित्रीबाई एका खोलीत विचारात बसल्या होत्या. आरती आपल्या अश्रूंशी झुंज देत होती. रोहनचं मन तुटलं होतं आणि अमोल दोन प्रिय व्यक्तींमध्ये अडकला होता. घरात पहिल्यांदाच इतकं दुःख आणि तणाव पसरला होता. पण नियतीकडे अजून एक सत्य दडलं होतं. एक असं सत्य जे समोर आल्यानंतर सावित्रीबाईंच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू येणार होते. घरात घडलेल्या त्या वेदनादायक प्रसंगाला काही दिवस झाले होते, पण त्या दिवसानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. आरती पूर्वीसारखी हसत नव्हती. रोहनही शांत आणि एकटा राहू लागला होता. अमोलच्या मनातही वेदना होत्या आणि सावित्रीबाई त्या जरी बाहेरून कठोर दिसत होत्या तरी मनातून त्यांनाही शांती नव्हती. त्यांच्या मनात सतत एक संघर्ष सुरू होता. मी जे विचार करतेय ते खरंच आहे का? की मी कुठेतरी चुकीचा अर्थ काढते आहे? अशातच काही दिवसांनी रोहनचा वाढदिवस आला. पूर्वीप्रमाणे उत्साह नव्हता, पण अमोल आणि आरतीने ठरवलं की घरातील वातावरण पुन्हा आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा. संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. रोहनने केक कापला. सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या. तेवढ्यात आरतीने एक सुंदर गिफ्ट त्याच्या हातात दिलं. हे तुझ्यासाठी आहे रोहन. रोहनने हसत गिफ्ट उघडलं. त्यात एक जुनी डायरी होती. ती पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद उमटला, कारण ती डायरी त्याच्या लहानपणीची होती. वर्षांवर्षे हरवलेली ती डायरी आरतीने जपून ठेवली होती. रोहन हळूहळू डायरीची पानं उलटू लागला. सगळे त्याच्याकडे पाहत होते. अचानक एका पानावर त्याची नजर थांबली. ते पान त्याने अनेक वर्षांपूर्वी लिहिलं होतं. त्याने मोठ्याने वाचायला सुरुवात केली. देवा,
मला एक मोठी बहीण असती तर खूप बरं झालं असतं. माझी मोठी बहीण असती तर ती अगदी आरती वहिनीसारखी असती. हे शब्द ऐकताच खोलीत शांतता पसरली. अमोलच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. आरतीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि सावित्रीबाई मात्र स्तब्ध होऊन बसल्या. त्यांच्या मनात काहीतरी हलायला लागलं होतं. डायरीसोबत आरतीने आणखी एक छोटा अल्बमही दिला. त्यात अनेक जुने फोटो होते. एका फोटोमध्ये आरती रोहनला अभ्यास शिकवत होती. दुसऱ्या फोटोमध्ये ती त्याच्या वाढदिवसाची तयारी करत होती. एका फोटोमध्ये रोहन आजारी असताना आरती त्याला औषध देत होती. आणखी एका फोटोमध्ये दोघं भाऊ बहिणीसारखे हसत उभे होते. प्रत्येक फोटो एकच गोष्ट सांगत होता. हे नातं प्रेमाचं होतं, पण त्या प्रेमात कुठलाही गैरअर्थ नव्हता. ते नातं एका बहिणीचं आणि भावाचं होतं. सावित्रीबाई एकामागून एक फोटो पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर गेल्या अनेक वर्षांच्या आठवणी तरळू लागल्या. त्यांना आठवलं, आरती घरात आल्यापासून रोहनची किती काळजी घेत होती. त्याला योग्य मार्ग दाखवत होती. त्याच्या प्रत्येक यशात आनंद मानत होती आणि रोहनलाही तिला नेहमी मोठ्या बहिणीसारखंच मान देत होता. पहिल्यांदाच सावित्रीबाईंना जाणवू लागलं, कदाचित मी खूप मोठी चूक केली आहे. रोहनच्या वाढदिवसाच्या त्या संध्याकाळी घरातील वातावरण काहीसं भावूक झालं होतं. डायरीतील शब्द आणि जुन्या फोटोंनी सावित्रीबाईंच्या मनात निर्माण झालेल्या संशयाला मोठा धक्का दिला होता. त्या शांतपणे एका कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. तेवढ्यात रोहन त्यांच्याजवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, आई, मी लहान होतो तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझी एखादी मोठी ताई असावी. शाळेत मित्र त्यांच्या बहिणींबद्दल बोलायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. सावित्रीबाई शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होत्या. रोहन पुढे म्हणाला, पण आरती वहिनी या घरात आल्यापासून मला कधीच ताईची उणीव जाणवली नाही. त्यांनी मला नेहमी भावासारखंच प्रेम दिलं. माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. आज मी जो काही आहे त्यामध्ये वहिनींचाही मोठा वाटा आहे. हे शब्द ऐकताच सावित्रीबाईंचे डोळे भरून आले. त्यांच्या मनातले सर्व गैरसमज एका क्षणात दूर झाले. त्यांना जाणवलं की त्यांनी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दोन निष्पाप मनांना किती मोठी वेदना दिली होती. त्यांच्या डोळ्यासमोर आरतीचा रडणारा चेहरा आला. तिचे ते शब्द आठवले, आई, तुम्ही असं कसं विचारू शकता? आता सावित्रीबाईंना स्वतःचीच लाज वाटू लागली. त्या हळूहळू उठल्या आणि आरतीजवळ गेल्या. आरती त्यांना पाहून उभी राहिली, पण पुढच्याच क्षणी सावित्रीबाईंनी तिचे हात हातात घेतले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रडत रडत त्या म्हणाल्या, बाळा, मला माफ कर. मी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्या प्रेमावर संशय घेतला. तू या घरासाठी इतकं केलंस, पण मी तुझ्या मनाला खूप दुखावलं. हे ऐकून आरतीच्या डोळ्यातही अश्रू आले. ती काही क्षण शांत राहिली आणि मग प्रेमाने म्हणाली, आई, तुम्ही माझ्यासाठी आईसारख्याच आहात. तुम्ही माझी माफी मागू नका. मला फक्त एवढंच हवं होतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. इतकं बोलून तिने सावित्रीबाईंना मिठी मारली. त्या क्षणी घरातील सगळ्यांचे डोळे पाणावले. अमोलच्या चेहऱ्यावर समाधान होतं. रोहनच्या मनावरील ओझं उतरलं होतं आणि सावित्रीबाईंच्या मनातला संशय कायमचा निघून गेला होता. त्या दिवसाने त्यांना एक मोठा धडा शिकवला होता. दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आपल्या माणसांवर संशय घेण्यापेक्षा त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण कधी कधी एक चुकीचा संशय निष्पाप नात्यांनाही तुटण्याच्या उंबरठ्यावर आणून उभं करतो. त्या दिवसानंतर सावित्रीबाईंच्या आयुष्यात आणि संपूर्ण घरात खूप मोठा बदल झाला. ज्या संशयामुळे घरात दुःख, अश्रू आणि गैरसमज निर्माण झाले होते, त्याच जागी आता पुन्हा प्रेम, विश्वास आणि आपुलकी परत आली होती. सावित्रीबाई आता आरतीकडे फक्त सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून पाहू लागल्या. त्या अनेकदा लोकांसमोर अभिमानाने म्हणायच्या, आरती माझी सून नाही, माझी मुलगी आहे. आरतीच्या डोळ्यात हे ऐकून आनंदाश्रू यायचे.
रोहन आणि आरतीचं भाऊ बहिणीचं नातंही पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं. आता सावित्रीबाईंनाही त्या नात्यातील प्रेम आणि पवित्रता स्पष्ट दिसत होती. एक दिवस संपूर्ण कुटुंब एकत्र बसलं असताना सावित्रीबाईंनी हसत सर्वांना सांगितलं, माणसाने दुसऱ्यांच्या बोलण्यावर नाही तर आपल्या माणसांच्या संस्कारावर आणि प्रेमावर विश्वास ठेवायला हवा. त्या दिवसानंतर त्या कधीच कोणाच्याही बोलण्यावरून आपल्या घरातील व्यक्तींवर संशय घेत नव्हत्या. घरात पुन्हा हसू, आनंद आणि एकमेकांबद्दलचा आदर परतला. संशय नात्यांना तोडतो, पण विश्वास त्यांना आयुष्यभरासाठी जोडतो. दुसऱ्यांच्या शब्दांपेक्षा आपल्या माणसांच्या प्रेमावर विश्वास ठेवा, कारण खरं नातं नेहमी विश्वासावरच टिकून राहतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक लाईक नक्की करा, कारण प्रत्येक घरात विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा जपणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हालाही वाटत असेल की नात्यांमध्ये संशय नव्हे तर विश्वास असावा, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी कौटुंबिक आणि भावनिक कथा पाहण्यासाठी आमच्या मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या मते नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा.